समोर आलाय। तर जळगावमध्ये महायुतीत नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। विजयी उमेदवाराच्या जल्लोषापासून सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दूर असल्याचं चित्र तिथे दिसतंय। विजयी जल्लोषात सहभागी न होण्याचे नेत्यांचे आदेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। जळगावमध्ये महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयानंतर जळगावातल्या भाजप कार्यालयासमोर आपण बघतो आहे की भव्य असा पुष्पहार या ठिकाणी टाकून जो आहे नंदकिशोर महाजन यांचं जे आहे या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे। जळगावातल्या भाजपच्या कार्यालयासमोर आपण बघतो आहे की क्रेन मशीनच्या माध्यमातून हा जवळपास 40 ते 50 फुटांचा भव्य असा हार या ठिकाणी टांगण्यात आलेला आहे आणि तो हार या ठिकाणी नंदकिशोर महाजन यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी भाजपच्या कार्यालयासमोर जर आपण बघितलं तर मोठी गर्दी जी आहे ती कार्यकर्त्यांची झालेली आहे। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंचा विजय झाला, त्या ठिकाणी विश्वासघात झाला आणि त्यामुळे या ठिकाणी जळगावमध्ये भाजपच्या उमेदवाराच्या जल्लोषाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ नये असे नेत्यांकडून जळगावच्या शिंदेगडाच्या कार्यकर्त्यांना आदेश आल्याची आपल्याला खात्रीलायक माहिती आहे आणि त्याच आदेशाचं पालन या ठिकाणी केलं जात आहे आणि त्यामुळे शिवसेना शिंदेगडाचे कार्यकर्ते या भाजपच्या जल्लोषामध्ये सहभागी झालेले नाहीत, लांबच त्याचं पाहायला मिळतं आहे। आमदार जे आहेत ते या ठिकाणी जळगावमध्ये आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, इतर महिला पदाधिकारी देखील या ठिकाणी सहभागी झालेले नाही। त्यामुळे आता नाशिकमध्ये जे घडलं त्यावरून आता जळगावमध्ये महायुतीमध्ये जे आहे तीच हा आमच्या शिवसैनिकांचा संताप असेल। एकही शिवसैनिकांचं म्हणणं आहे की आपला तिथे हार झालेली आहे। आपण महायुतीचा धर्म तंतोतंत इथं पाळलेला आहे। माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब, आमचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब आणि आमच्या जिल्ह्यातील सर्व आमदार शिवसेनेचे यांनी मेहनतीने जो शब्द दिला होता तो पाळलेला आहे। त्या अनुषंगाने जर आपण इथं मेहनत घेतो, एकतर्फी जवळजवळ 80-90% पेक्षा मतदान आपल्या इथल्या महायुतीच्या उमेदवाराला होते आणि मग नाशिकचा उमेदवार आपला का पडतो ही संतापाची भावना आहे। त्या अनुषंगाने आम्हालाही